माझ्या देशातील SC ST OBC आणि 90% मूल निवासी आणि जे कोणी संविधानाला मानतात, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, असे सर्व लोकांना. त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मोहम्मद देशमुख. बघा दादांनो, प्रेझेंट त्यांचं एज 89 इयर्सचं आहे. डॉक्टर मोहम्मद देशमुखांनी जे इतिहास लिहिलेला आहे हिस्ट्रीचं, तो एवढा खरा इतिहास लिहिलेला आहे की त्यांच्या लिखाणाच्या याच्याने भीती वाटली म्हणून आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, RSS, जनसंघ, जिथं त्यांचं हेडक्वार्टर आहे नागपूरला, 65 ते 70 दरम्यान जिवंतपणे त्यांची मयत काढली. म्हणजे बघा, भारतातला असा एकमेव डॉक्टर मोहम्मद देशमुख हे कुणबी समाजाचे आहेत. शाहू महाराजांचे कुणबी समाजाचे OBC. ज्या शाहू महाराजांना तिलक कोल्हापूरजवळ जाऊन म्हटलं होतं, तेल्यानो कुणब्यांनो तुम्ही वखर राहणार का रे, आणि त्यांच्या एवढं त्यांच्यावर दबाव टाकल्यानंतर सुद्धा अजिबात घाबरलेले नाहीत. आज 89 इयर्समध्ये पॅरालिसिस झाल्यानंतर सुद्धा आजही ते लिहून आपलं प्रकाशन करत आहेत. कांशीरामजीच्या चळवळीमध्ये स्टार्ट टू एंड पर्यंत, शेवटपर्यंत कांशीरामसोबत राहिले असे महान मोहम्मद देशमुख साहेब अजून 15-20 वर्ष जगतील तर ते क्रांती केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतर आजचा महिला दिवस आहे. त्या निमित्ताने शिवाजी राजांची आई जिजाऊ, माता जिजाऊ, लखोजी जाधवची मुलगी सिंदखेड राजाची, नागवंशी, मौर्यवंशी, जिला शूद्र समजण्यात आलं. त्यानंतर अहिल्याबाई होळकर, राजमाता अहिल्याबाई होळकर. त्यानंतर जिने लोकांनी दगड सेन फेकून मारलं अशी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख. त्यानंतर माता रमाई, जिने बाबासाहेबाला शेवटपर्यंत मदत केली, कष्ट करू आपली 4 पोरांची आहुती दिली. आणि ह्यानंतर जेवढ्या काही माझ्या आया बहिणी आहेत, त्या महिला दिनांचा त्यांना शुभेच्छा देतो मी. आणि जे आलेले आहेत 5000 वर्षापासून, सांगा हरामखोरांनो, आर्य, विदेशी, यहुदी, नाजीच्या औलादांनो, कुठल्या कंट्रीमध्ये ब्रह्मा पैदा झाला याच 5000 वर्षापासून आमची 3 वर्षाची पोरगीपासून प्रत्येक स्त्रियांचं भोग म्हणून त्याचा उपयोग करून त्यांचे जीव घेणारे असे हे क्रूर आर्य, विदेशी, नाजीचे औलादी, हिटलरपेक्षा 200 पटींनी आतंकवादी, देशद्रोही लोक, हरामखोरांनो, तुम्हाला काय वाटतंय? हिटलरशाही करून तुम लोक ज्या स्वाभिमानाने जगायला आम्हाला काही संतांनी आहुती दिली, काही राजा महाराजांनी आहुती दिली, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ज्याला आपल्या सवडीनुसार क्षत्रिय केलं, ज्या राजा महाराजाचा याच्यावर घात केला, कृष्ण भास्कर कुर्तकर पेशवाने त्याला चिरून काढलं. त्यानंतर स्त्रियांना मान देणारा बघा दादा राजा कल्याणची एका मुसलमानाची सुंदर पत्नी आणली होती, खबरदार माझ्या पोरीला हाताला कापून काढील. त्यानंतर त्याचा राज्याभिषेक करायला निजामी, मराठा आणि पेशव्यांनी विरोध केला. काशीच्या गंगा भटांनी पायात अंगठ्याने त्याचे राज्याभिषेक केलं मूल माग. त्याचा विरोध करणारे हे सवडीनुसार राजाचं उपयोग करणारे हरामखोर हे निजामी, मराठा. त्यानंतर संभाजी महाराजाचे तुकडे केले, 32 तुकडे मनुस्मृतीप्रमाणे निजामी, मराठाने यांनी. काय दाखवता छावा चित्रपटमध्ये? कुठं ब्रह्मा पैदा झालाय सांगा हरामखोरांनो, नाजीच्या औलादांनो, निजामी मराठ्यांनो. ज्या लखोजी जाधवची पोरगी जिजाऊ लढली स्वाभिमानासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी, अहिल्याबाई होळकर. स्वातंत्र्य मिळवून दिलं,
सावित्रीबाई फुलेंनी, ज्योतिराव फुलेंनी समता केली, निर्माण केली, बंधुत्व निर्माण केलं. 1874 छत्रपती शाहूजी महाराज त्यांची सुद्धा हत्या केली, रिझर्वेशन दिलं. आणि 9 मे 1922 त्यांची हत्या केली 6.5 फूट महाराजाची. हे निजामी मराठा आणि हे आलेले हिटलरच्या औलाद, नाझीच्या औलाद, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय हरामखोर लोकांना. त्यानंतर 1920 परिषद घेतली, सांगितलं की बहुजनांनो, आजपासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 90% मूलनिवासी लोकांचं नेतृत्व करतील. 9 मे 22 त्यांचे तुकडे तुकडे केले. आणि एक जिनियस माणूस झालाय, ज्याचा जन्म झालेला आहे 1878 पेरियार रामास्वामी. 24 रिजाईन घेतलं आणि गेले चेन्नईत. बघा, महाभारतमध्ये 3 वर्षाच्या पूर्वी सगळं आमचं पोरीचं भोग होण्याचा अधिकार हा कृष्ण. आणि हे गुवाचं पाणी पिणारे, कुंभमेळ्यामध्ये सडल्याचं मांस खाणारे हे क्षत्रिय म्हणतात स्वतःला. हा बघा हरामखोर अखिलेश यादव, क्षत्रिय समजतात, क्षत्रिय. आणि त्या नंगा साधू पासून लव आणि कुश सीतेला, म्हणजे बघा आमची बायांची दशा. आज महिला दिवस आहे. माझ्या पोरींनो, आता तुमच्यावर अन्याय नाही होऊ देणार. त्यानंतर चेन्नईत जाऊन चपलेची माळा टाकली, राम सीता लक्ष्मणला फिरवलं आणि सांगितलं सापाला सोडा, बामणाला कापा. आज ही परिस्थिती अजून आम्हाला गुलाम करून ठेवलाय ना आमच्या आया बहिणी 3 वर्षापासून तर महिलांवर अन्याय अत्याचार करत आहे. बघा, बदलापूरचं उदाहरण देतो. 3 वर्षाच्या पोरीला कापून बलात्कार करून तिथं कारखाना केलेला आहे. एखादी निजामाची बाई आणि पेशवांची बाई निघाली का एवढ्या पुणे बॉम्बे सारख्या शहरामध्ये कारखाना खोललाय. किती नीच वृत्तीचे झाले ते ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि निजामी मराठा. आज 50 पासून दादांनो, बघा दादांनो, बाबासाहेबांनी मंदिरासाठी, पाण्यासाठी 31 मध्ये हा बनिया बाबासाहेबांच्या विरोधात सेपरेट इलेक्ट्रोपोलसाठी उपोषणाला बसला. या बनिया काँग्रेस आरएसएस जनसंघची स्थापना करणारे लाल बाल पाल, लाल ब्राह्मण वैश्य क्षत्रिय. आणि बाबासाहेबांचा एक मुलगा यशवंत, त्याला मॅट्रिक सुद्धा पास नाही होऊ दिलं. आणि 35 रमाईचं निधन झाल्यानंतर बाबासाहेबांनी SC ST ना आरक्षण दिलं. 42 मध्ये दादांनो सेकंड वर्ल्ड वॉर झालं. हिटलर पहिल्या वॉरमध्ये होतं, सेकंड वर्ल्ड वॉर झालं. हा नाझी आहे ऑस्ट्रेलियाचा, त्याचं चिन्ह स्वस्तिक. आणि हे निजामी नाझीच्या अवलादी आर्य विदेशी हे जे आलेले आहेत, हिटलरपेक्षा टू अँड डिक्टेटर, आता यांचं चिन्ह सुद्धा स्वस्तिक आहे. 42 मध्ये चले जाऊ म्हटलं. आमचे SC ST OBC मायनॉरिटी लोकांनी पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी बलिदान दिलं. गांधीजीच्या एका शब्दावर, पाया चपला नाही, एक टाइम उपाशी. हे मेले आहेत का कधी? निजामी मराठा आणि हे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय ब्रह्माच्या तोंडातून जन्मलेले आना भळव्यांनो जगामध्ये कुठं जन्मलेले आहेत. आता आम्ही तुमच्याशी आर पार करायला निघालेलो आहे. बुद्ध गया आणि EVMच्या याच्यामध्ये आता नाही सोडणार तुम्हाला. तुमचं कपट कारस्थान जगाच्या पाठीवर उजागीर झालेला आहे. तुम्ही किती क्रूर आहेत, परत आम्हाला तिथं नेऊन ठेवणार. सगळ्यात जास्त जगाच्या या पृथ्वीवर अन्याय अत्याचार ज्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी राजा महाराजांनी, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ होळकरांनी आपली प्राणाची आहुती दिली न्यायासाठी, शाहू फुले संघ त्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जेवढा अन्याय अत्याचार नाही होत आहे तेवढं होत आहे. कारण हा एवढा श्रीमंत आहे जगाच्या पाठीवर की महाराष्ट्र इतका श्रीमंत कुठला देत नाही. हे पुण्य आहे त्यांची आहे. 9 स्टेटला पालू शकतो. आणि इथं ह्या हिटलरचे 2 अवलादी आज नंगा नाच करत आहे 75 वर्षापासून.
आणि गांधीजीला 30 जानेवारी 1948ला आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आरएसएस जनसंघचा आतंकवादी मेंबर नाथुराम गोडसेनी सुनता केल्या होता हिंदू मुस्लिम करण्यासाठी आणि त्यांना गोळी मारून हत्या केली. कुठं होता जिना? कुठे होते हेगडेवार? कुठे होते श्यामाप्रसाद मुखर्जी? कुणी लिहिलाय संभाजी महाराज व्यभिचारी होते आणि छावा चित्रपटात तेच दाखवत आहेत. दादांनो, हुशार व्हा. त्यानंतर गांधीजींनी एक बॅरिस्टर मागितला. त्यावेळेस इंग्रज म्हटले तुमच्या ह्याच्यात हिरा आहे. त्या हिऱ्याचं नाव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गांधीजींनी नेहरूला नॉमिनेट केलं पंतप्रधान म्हणून आणि गांधीजींनी नेहरूजीला सांगितलं की गांधीजी बाबासाहेब आंबेडकरांना संविधान पीठावर पाठवा. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आणि बाबासाहेबांनी संविधान पीठामध्ये जाण्यासाठी जोगेंद्र मंडल साहेबांनी रिजाईन केलं. मुसलमान आणि आदिवासी लोकांनी तलवार काढून बाबासाहेबांना निवडून दिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबरला जेव्हा त्यांनी संविधान बनवलं, हे म्हणतात की आम्हाला मनुस्मृती पाहिजे आणि 52 वर्षापर्यंत चितपावन संघटनाचं आतंकवादी काँग्रेस आरएसएस जनसंघचं ऑफिस नागपूरला काढलंय. तिथं नॅशनल फ्लॅग सुद्धा नाही फडकवलं. आणि बघा, एवढे बाबासाहेब महामानव सगळ्यांना सांगितलं एकमताचा अधिकार, स्वाभिमानाने जगायला. आरक्षण हे रक्षण दिलं. SC ST ला 340 कलमामध्ये ओबीसीची कलम तयार केलं. बघा किती महामानव, त्यांना पण तेवढाच अधिकार दिला एका मताचा. टॅक्स भरायला सांगितलं. लोकशाहीची व्याख्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. बघा काय व्याख्या आहे. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. लोकांनी लोकांच्या आणि 4 आधारस्तंभ: कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया. कोण बसलेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि हे निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर, ज्यांनी शिवाजी महाराज 50च्या अगोदर मृत्यू, संभाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेबाला सुद्धा 1956 मध्ये नेहरूजीची रखेल सविता कबीरनी 5 डिसेंबरच्या रात्रीला 6 डिसेंबरला त्याचं खून केलं. हे डॉक्टर विराज खरासरने सायन्स जर्नलमध्ये प्रूव्ह करून दिलेलं आहे. बघा दादांनो, डेफिनेशन बघा लोकशाहीची. लोकांना लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. एवढे क्रूर लोक बघा यांनी काय चालवलंय. 90% मूळ निवासी SC ST गरीब लोकांचा 3 वर्षाच्या पोरी तर महिलापर्यंत बलात्कार, अन्याय, अत्याचार करून खून करण्याकरता 90% लोकांकडनं टॅक्स वसूल करून त्यांचं जनावरांपेक्षा जास्त शोषण करून बघा 75 कुत्र्या बकऱ्यासारखे आमच्या लोकांना कापत आहेत. जगाच्या पाठीवर कुठं अन्याय आहे का? अरे अमेरिकेमध्ये एका निरपराध माणसाला मारलं तर पूर्ण अमेरिकेने त्याला माफी मागितली. आणि अशा पद्धतीने मनुस्मृतीप्रमाणे 90 पासून 75 वर्षापर्यंत हे रूल करत आहेत. आणि तुम्हाला तुमच्यावर फासा टाकलाय. काही यांनी कायदे तयार केलेत. कोण आहे काँग्रेस? कोण आहे इंडिया अलायन्स? कोण आहे आरएसएस जनसंघ NDA अलायन्स? सांगा मला. आज विचारतो. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया. भडव्यांनो, कुत्र्यांनो, डुकरापेक्षा नीच लोकांनो, या जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालाय का नाही सांगा मला आज. आणि जगाला विचारतो मी. मानवतावादीसाठी मरून जाईल जिथपर्यंत श्वास आहे. आणि आता अशा लोकांना जगाच्या ह्युमॅनिटी कंट्री म्हणून यांची जड पृथ्वीवरून संपवावं लागणार आहे, तरच जग हा शांततेने जगू शकतो. इतके क्रूर को 5000 वर्षानंतर सुद्धा आज 75 वर्ष मनुस्मृतीमध्ये राज्य करून परत आम्हाला तिथे नेऊन घातलंय. हरामखोरांनो, लक्षात ठेवा, आमचे लोक शिकले नव्हते. गांधीच्या एका शब्दावर आम्ही सुद्धा आता बुद्ध गयासाठी प्राण देऊ, ईव्हीएमच्या फ्रॉड व्होटिंगसाठी प्राण देऊ. आणि आपल्या पोरी, मुली, आपली सून, आपली आई, आपल्या पोरांच्या स्वाभिमानासाठी
आम्ही बुद्धाचा मार्गाने बाबासाहेब मार्गाने चालणारे लोक आहोत. वेळ आली तर भीमा कोरेगाव करून बलिदान करू. हरामखोरांनो, लक्षात ठेवा, तुम्ही 50 पासून आमचं शोषण करता, 5000 वर्षानंतर सुद्धा. अरे भडव्यांनो, डुकराचा गू खाणाऱ्या लोकांनो, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसीच्या लोकांनो, तुम्ही आज जे काही बसल्या जागेवर हे संविधान फुकट नाही मिळालं. संतांनी दिली आहुती, राजा महाराजांनी आहुती दिली, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आमची आई लढली, शूद्र होती ती, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, तारा राणी, ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेख, शाहू महाराज ज्याचं खून करण्यात आलं, आणि बाबासाहेबांनी 4 पोरांची आहुती दिली. रमाईने तिला मदत केली, त्याला सुद्धा मारलं. त्यामुळे आम्हाला स्वाभिमानाने जगला, शिक्षण, रोजगार, हेल्थसाठी एकमताचा अधिकार दिला होता. आणि 75 वर्षात तुम्हाला काय वाटते रे दादांनो? तुम्ही कोणामुळे बसले संविधानाची शपथ घेता? मी विचारतो यांना. आणि तुम्ही पेमेंट घेता. 90% लोक दादा आज अशी दशा करून ठेवलेली आहे. बघा, आमच्या प्राईम मिनिस्टर म्हणतो 85 करोड 5 किलोनी, 13 करोड फिरत आहे, आणि आम्हाला मानसिक गुलाम करून ठेवलं आहे. हे सांगतो मी. आज मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करतो दादांनो. जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीचा पोटातून झालेला आहे. विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाही. या देशामध्ये एवढा पैसा आहे, ऋषी सुनेक पडल्यानंतर 10,000 वर्षाचं बजेट होईल. आणि लोकशाहीच्या नावाने नंगा नाच सुरू आहे 75 वर्षापासून. स्विस बँकेत पैसा सळत आहे. बघा दादांनो, जगामध्ये ज्या स्त्रीच्या पोटामध्ये प्रत्येकाचा जन्म झालेला आहे, मी जगाला सांगतो. आणि ती बाई 1 महिना गर्भ राहिल्यानंतर म्हणते की माझा पोरगा असो, पोरगी असो, सुदृढ झाली पाहिजे, तंदुरुस्त. 9 महिन्यानंतर तिची दुसरी जेव्हा डिलिव्हरी होते दादांनो, आमच्या डिलिव्हरी सुईनदाईने केलेलं आहे, तेव्हा ती एवढं पेन दुःख होते. काही स्त्रिया मरून जातात, तिचा पुनर्जन्म होते. ती बिचारी कितीतरी रक्तापासून 1 थेंब दूध पाजते, आणि त्या बाळाला मोठं केल्यानंतर ते माझा मुलगा स्वाभिमानी झाला पाहिजे. काय रे हरामखोरांनो, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडियावाल्यांनो, तुमचं सुद्धा त्या स्त्रीच्या पोटातून जन्म झालाय. स्त्री म्हणते का कधी माझा पोरग भ्रष्टाचारी झाला पाहिजे, माझा पोरग बलात्कारी झाला पाहिजे, माझा पोरग खुनी झाला पाहिजे? अरे तुम्ही किती पाप करत आहात रे हरामखोरांनो, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडियाच्या लोकांनो. ज्या आईला तुम्ही जन्म दिलाय त्या आई सोबत सुद्धा तुम्ही, अरे डुकराला तरी कळते की हे सोन्याचा गडा आहे, चांदीचा गडा आहे, त्याला गूच पाहिजे असते. तुम्हाला कधी बुद्धी येईल? आणि कोणतं हे व्यसन की 3 वर्षाची पोरीपासून कोणत्या बाईचं भोग करायचं, तिचा जीव घ्यायचं. आणि जे माणसं आहेत आज 5000 वर्षापासून जनावरांपेक्षा नीच आम्हाला केलं ना, आज आमची अशी परिस्थिती करून दिलेली आहे की उपाशी मरायची वेळ आलेली आहे. पण SC ST मध्ये एवढे डुकराच्या अवलादी झालेले आहेत भडवे. हे बाबासाहेबाच्या याच्याने शिक्षण घेतलं, डॉक्टर असू द्या, इंजिनियर, राजकारणी असू द्या, या भडव्यांना फक्त बघा दादांनो, 51 मध्ये कालेकर आयोग आणि हिंदू कोड बिल नंगा साधूसाठी बाबासाहेबांनी डिझाईन केलं. 52ला विश्वरत्न ही पदवी कोलंबिया युनिव्हर्सिटीने, जगातला सगळ्यात टॅलेंटेड, 1000 वर्षांतर सुद्धा त्यांच्या नॉलेजची गरज पडणार आहे या जगाला. त्यानंतर 78,000 मतांनी त्यांना पाडलं. काजोलकरला उभं नेहरू जिंकून आले होते ते, हा नड्डा सांगतो. आणि 56ला दीक्षा घेतली 14 ऑक्टोबरला, आणि 5 डिसेंबर त्यांचं खून केलं. हे डॉक्टर खरासांनी सांगितलं केलं. 56ला मराठवाड्यामध्ये बघा, हा OBCचा गुलाम शंकरराव चव्हाण त्याच्या पोराने पूर्ण मराठवाड्याला बर्बाद केलं आणि त्याला तिथून हैदराबादमधून वेगळं केलं. 60 मध्ये विदर्भ वेगळं करून किती क्रूर लोक आहे त्यांची दृष्टी बघा. चित पावन संघटनेचं ऑफिस काढायचं होते, काळा सोना फॉरेस्ट पॉवर स्टेशन बघा. आणि त्यानंतर 62 मध्ये आदिवासींचं कतलखाना काढलं.
मधुकर पिचड किती बायका केल्या त्याला माहीत फडव्याला. 22-39 मध्ये ज्याने 22 वर्षाचा होता महादेव गोविंद गारेला पांढऱ्या चमड्या दिल्या, आश्रमशाळा दिल्या, आणि हाय जे नाजीच्या औलादीने खरं आदिवासी पुस्तकं लिहिलं. किती पापी लोक आहेत हे. जेवढे काही PhD घेतले आहेत त्यांच्यासाठी इतिहास लिहिला आहे की आमचा जन्म ब्रह्माच्या तोंडातून झालेला आहे. बरोबर आहे. तुम्ही सुद्धा पैसा आणि बाईचं ऐश करा. बघा हे कसबेकर मुंगवेकर हा हराम खोर शाह मानव कुठं मेले तरी भडव्यांनो तुम्ही. आणि तुम्ही निजामी मराठ्यांनो, अरे कोकाटे डॉक्टर बनबरे इंद्रजित जाधव, तुम्ही एवढे मोठे आहे, तुम्हाला हिस्ट्री घेतलाय, कुठं गेला होता इतिहास? कारण शरद पवारचं गु खाता खाता आमचं शोषण करून SC ST OBC गरीब मराठ्याचं करून आज 75 वर्षापासून गडगड्ड झालेले आहेत. रामखोरानं ज्या महाराष्ट्राने एवढं मोठं क्रांती घडून आणली, 64 मध्ये नेहरूजीचं अटॅक आलं आणि 64 पासून हा भडवा हरामखोर डुकराचं गु खाणारा बाळासाहेब आंबेडकरचं गु खाऊन स्वतःच्या पोरीला निवडून आणण्यासाठी इतका डुकरापेक्षा नीच माणसानी 64 पासून हा राजकारणात आलेला आहे हरामखोर. 65 मध्ये गुलजारीला नंदा, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान त्याला ताशकरमध्ये नेऊन मारलं. पहिला प्राईम मिनिस्टरची हत्या. खरं आहे का खोटा आहे ते विचार करा, मी सांगायचं काम करतो. त्यानंतर परत गुलजारीला नंदा, इंदिरा गांधी 66 मध्ये प्राईम मिनिस्टर. इंदिराजींनी प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं, कितीतरी अंडरटेकिंग काढल्या आणि त्याच्यात त्याच्या विरोधात गेले सिंडिकेट इंडिकेट. आणि आमच्या लोकांनी मागणी केली 67 मध्ये बाबासाहेब पुतळ्यासाठी. त्यांनी बाबासाहेबचा पुतळा, शाहू महाराजचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी पुतळा बसवला. यांचा 2004 मध्ये 400 सीटा येणं होतं. EVMने फ्रॉड करून ते हटवलं आणि बाबासाहेबची भूमी सुद्धा विकून टाकली. हे जोगेंद्र कवाडे आणि हा बघा हरामखोर रामदास आठवले, हा म्हणतो तुम्ही गुवाचं पाणी नाही पिलं गंगेमध्ये जाऊन, सडला मांस प्रेत भोगता ते नाही खाल्लं, तुम्ही बैमान आहे. असे हे SC ST मध्ये पैदा झालेले हे गिदाडीचा औलादी हे 20% लोक आहेत फक्त. 80% आजही 5,000 10,000 करते आणि यांच्या सवयी कधी जाणार नाहीत दादा. अजूनही यांचे डोळे उघडलेले नाहीत. सगळ्या SC ST समाजामध्ये आहेत. 71ला इंदिरा गांधींनी बांगलादेश लढली, 73ला दुष्काळ पडला आणि 73ला जिनियस माणूस प्यारा रामास्वामीचे पेरियार रामास्वामीचं मृत्यू झालं. बघा 69% आरक्षण, अब्दुल कलाम, KR नारायणन, जिथं सुई नव्हती तिथं मिसाईल पर्यंत. आणि आजही इस्रोमध्ये जी बाई आहे अध्यक्ष ती जिनियस कोम आहे, झोपडपट्टीत पैदा झालेली. असे आम्ही टॅलेंटेड जिनियस कोम आहोत. 73 मध्ये यांनी नंगा नाच केला. AIDF आणि BMS कोणाचे? कोण आहे? RSS जनसंघ आणि काँग्रेस. 75 मध्ये तिने इमर्जन्सी लावली आणि हा हरामखोर जेठमलानी सफेद चमडीवाला राजनाथ निवडून आले होते, इन्व्हॅलिड केलं. आणि दादांनो बघा इमर्जन्सी लावली. तर जयप्रकाशनी इमर्जन्सी विरोधात मोठी चळवळ, चरण सिंग, चंद्रशेखर, शरद यादव, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान, कांशीराम, मुलायम सिंग यादव. आणि 76ला एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं. कांशीरामजी आणि आमचे नागपूरचे जे होते राम हेडाऊ ते BSP मध्ये मरतपर्यंत काम केलेलं आहे त्यांनी. मामा देशमुखचं सुद्धा केलेलं आहे. 2च व्यक्ती आहेत. आणि 78ला हा निजामी मराठाचा गु खाणारा शरद पवारनी काँग्रेस RSS आणि जनसंघची पुलोत स्थापना केली. खरं आहे का खोटं आहे? कोण आहे ते? तिघच तिघही. कारण त्यावेळेस जागृती खूप आलेली होती. सांगा मला 78 पर्यंत किती SC ST OBC गरीब मराठाचे लोक शिकले होते? कुठलीही पार्टी ऑर्डर प्रमाणे चालते. यांनी त्यांना घेतलं, त्यांना पांढऱ्या चमड्या आणि पैशाची लालच. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे. काही क्रायटेरिया? 2 क्लास 3 क्लास.
आणि या लोकांना ऑर्डर देऊन समाजात जाऊन अरे ते बाबासाहेबांच्या जातीच्या नावाने आरक्षण माजून गेलेत, हे जातीच्या नावाने देवाचं हे करतात, हे मुसलमानाच्या नावाने, हे हिंदूच्या नावाने असं प्रचार करून समाजात आतंकवाद पैदा करून निरपराध लोकांची हत्या करायला सांगतात आणि त्यांना चमडी आणि पैसा पुरवतात आणि राजकारण म्हणजे हरामाचा पैसा कमायला. खरं आहे का खोटं आहे? जेव्हापासून पंडल कमिशन आलं 80 मध्ये RSS जनसंघची बीजेपी झालेली आहे, 80 मध्ये टीव्ही आलं, 81 ला जनगणना घेतले तर 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार, 13च्या ठिकाणी 25 आणि हा हरामखोर बॉम्बसेटचा मामन मेश्राफ यांनी 14 जातीचे आतंकवाद संघटन काढले आणि हा शरद पवारचा गू खातो आहे चमडी आणि दमडीनं, संघाचा प्रचार, संघाला शिव्या देतो. कोण आहे RSS जनसंघ आणि काँग्रेस? आणि हा आतंकवादी संभाजी ब्रिगेड सोबत 48 वर्षापासून काम करतोय हरामखोर. एवढं फ्रॉड इलेक्शन झालं तरी यांनी पूर्ण भारतातल्या आदिवासींचं आयुष्य बर्बाद करण्याला. सांग भडव्या तू वामन मेश्राम, तुझ्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता, कुठल्या डिपार्टमध्ये एसटीचा 60% कोटा आहे? एसटीला म्हणतात तुम्ही बाप मायाच्या प्रूव्ह करा. ओबीसीची जनगणना सुद्धा केली नाही या गधड्यांनी. हा पूर्ण भारताला मूर्ख बनवत आहे. हा कांशीरामच्या दुश्मन आणि 90% मूल निवासी लोकांच्या दुश्मन आहे. भडव्याला चप्पल नाही आणत. असे कितीतरी बॉम्बच्या संस्था आणि छोट्या छोट्या पार्टी झाल्यात आणि प्रत्येक समाजामध्ये दलाल भडवे चमडीचे. अरे डॉक्टर इंजिनियर कशाने झाले रे भडव्यांनो? आज 80% समाज आमचा प्राईम मिनिस्टर म्हणतो 5 किलोने मरतात, जगत आहेत, कधी शिकतील? पण या लोकांना कधी नाही. अरे तुमच्यासाठी फासे तयार केले आहेत, तुमच्या सगळ्या प्रॉपर्टी लुटणार आहेत. आणि त्यांना 84 मध्ये 80 टीव्ही आल्यानंतर त्या प्रमाणाची बुद्धीची वाढ झाली. इंदिरा गांधीचे RK धवन नाजी आणि इंदिरा गांधी इस देश के उन्हें मेरा खून के काम आएगा, तिला मारलं. खलिस्तानी म्हणतात त्याला. सरदार शीख आणि हिंदूमध्ये कत्ल करून करोडो लोकांची हत्या केली. आणि राम मंदिर मुद्दा बघा किती हरामखोर ही कोम आहे. करोडो लोकांना मारलं. आणि काँग्रेस आणि RSSचे ज्याचे आहेत हिटलरच्या अवलादी निजामी हे त्यांनी पूर्ण घडवून आणली, करोडो लोकांची हत्या केली. आणि 84 मध्ये राजीव गांधी झालेत. 85 मध्ये ईव्हीएमचा प्रस्ताव, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारा, डिक्टेटर अटल बिहारी वाजपेयी, मनोज सिंग मारा भोसडीच्याला हा काँग्रेसमध्ये आहेत सगळे. आणि प्रकाश कारात 3चे 3 हे नाजीचा अवलादी युरेशियामधून आलेला आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, हिटलरपेक्षा 200पर्यंत डिक्टेटर लोकांनी ईव्हीएमचा प्रस्ताव पास केला. त्यानंतर BMS आणि AIDFनी राजीव गांधींनी कॉम्प्युटरला त्याचा विरोध केला. आणि 90ला जेव्हा ते 89ला सोडलं ते म्हणतात 1 रुपया टॅक्समधनं हे 10 पैसे खर्च करतात. VP सिंगनी मंडल कमिशनची स्थापना केली, अप्रुव्हल दिलं. त्यावेळेस BJP RSS होती, त्यांनी सपोर्ट घेतलं. आणि हरामखोर हा कपिल सिब्बल नाजीचा अवलाद हा साला हिटलरचा अवलाद सगळ्या एज्युकेशन डिपार्टमेंट हे हिटलरचा अवलादीना बसवलेलं आहे. 89 पिरियडमध्ये म्हटलं अटल बिहारी माझे 2 काटे आहेत, एक कांशीरामना दुसरा मुलायम. कांशीराज में नारा तिलक तलवार तर मारो सालों को जूते 485 भागा मारायत. आणि 51 मध्ये इलेक्शन जिंकण्यासाठी तामिळला बदनाम करण्यासाठी सुनलो सोनिया गांधी, राजीव गांधी, प्रियंका गांधी त्यांना बॉम्ब स्फोटी तुकडे तुकडे केले. ते एखादी जण मेलं का? हा भडवा हरामखोर निजामी अवलाद हा आलेला नरसिंगराव RSSचा हस्तकनी गेट करार आणि पूर्ण शेती आणि प्रायव्हेटायझेशन आणून पूर्ण भारताला कोलॅप्स केलं. 92ला क्रिमिनल लावलं. शिबू सोरेनला जेलमध्ये ठेवलं गव्हर्नमेंटच्या. मग झाला देवगौडा आणि इंद्रकुमार गुजराल. आणि 99ला अटल बिहारी वाजपेयींनी जे रक्त देतात देशासाठी त्यांचं पेन्शन बंद केलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. मोबाईल आला. 4 मध्ये फ्रॉड, 9 मध्ये फ्रॉड, 13 मध्ये हा आर्य यहुदी सुब्रमण्यम स्वामी हा आतंकवादी भारतातला अडवाणी नरसिंगरावचा पोरग यांनी केस टाकली होती. वामन मेश्रामनी काय म्हटलंय? इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन. आणि NDA गेली, इंडिया अलायन्स गेली आणि
इंडिया आली आणि ह्या शरद पवारने सोनिया गांधीला नॉमिनेट केलं होतं. यांनी म्हटलं ती विदेशी आहे आणि तो मेला संगमा एसटीचा लोकसभा स्पीकर. हा हिटलरचा औलाद अख्खा आयुष्य, कारण हे निजामी मराठा आहेत, हे ओबीसीचे दुश्मन, एससीचे दुश्मन, एसटीचे दुश्मन आणि गरीब मराठाचे दुश्मन आहेत. लोकांनो, जरांगे पाटील जरा डोळे उघडा आणि बघा मराठवाड्यावर काय करतायत. कुत्र्या बकऱ्यासारखे लोकांना मारतायत का दंगा करायचा आहे, लोकांना मूर्ख बनवायचं आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, 14 मध्ये पेगासस आलं आणि 14 मध्ये बघा यांनी जासूसी करून परमवीर सिंग, लक्ष्मी शुक्ला आणि बघा विखे पाटील त्याच्या पोरगा रातोरात. आणि दादांनो यांनी बघा 11 मध्ये बॉम्बे कांड, हेमंत करकरे. कोणाची गव्हर्नमेंट होती? काँग्रेस राष्ट्रवादीची. गोपीनाथ मुंडेला मारलं 2002-3च्या कांड मध्ये, जज लोयाला मारायचं होतं म्हणून. किती क्रूर लोक आहेत. अरे भाडव्यांनो, खरं आहे का खोटं आहे? सुप्रीम कोर्ट मध्ये बसले डुकराचे गू खाणारे जज लोकांनो, हरामखोरांनो. आता नाही जग तुम्हाला सोडणार. अति झालं, डोक्यावरून पाणी गेलं. आम्ही बघतो तुम्ही किती लोकांवर गोळ्या चालवता. अरे साकेत पण घेऊ आणि गू खाणाऱ्या चंद्रचूडला म्हणतो अहंकार चढला, आमचं काही करू शकत नाही. अरे भडव्या, तुला आम्ही सांगतो, तू डुकरांपेक्षा नीच लोक आहात. भडव्यांनो, कुठं ब्रह्म आहे ते सांगा, नाहीतर चुपचाप युरोसियाला निघून जा. जगाकडे तुमची कत्ल करणार. आता जगाने साथ दिली बुद्ध गायासाठी आणि ईव्हीएम साठी. आपल्या आई बहिणीचा तुम्हाला देणार नाही. तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे ना, हे प्लॅनिंग विसरून जा. आता मरून जाऊ, पण आमच्या पोरींना हात लावला तर यांच्या बाया इतक्या कूर निघाल्या आहेत. लालाच्या बायका आणि या यहुदी बायका आता तमाशा करतायत. ती बघा केजरीवालची महाराष्ट्रात येऊन पहिला म्हणते फ्रॉड इलेक्शन, ना आता ती आमची बहीण सुषमा अंधारे किती लोकांचं घेते माहित नाही, हिस्ट्री घेतलेली आहे म्हणते. हिस्ट्री नुसतं दलाली शिवाय काही करत नाही पैशासाठी. दाखव मला कुठं ब्रह्मा पैदा झाला आहे. तर आपल्या भावांना, सूर्यवंशीला त्या याला कुत्र्यासारखं मारलं कापून, भीती दाखवत आहेत फ्रॉड इलेक्शनची. तुम्हाला काय वाटते? बघा त्यानंतर 1 जानेवारी 18ला हा हिटलरचा औलाद फडणवीस आणि हा दुसरा निजामाचा औलाद भीमा कोरेगाव मध्ये लोक गेले, त्यांच्यावर दगडाने फेकून मारलं. आणि हा हरामखोर 14 पासून बसला हिटलरचा औलाद, नंगा नाच करत आहेत सत्ता आणि पैशाच्या याच्यावर. आणि हा दुसरा हिटलर कितीतरी लोकांना, आनंदराव तेलतुंबे सारख्यांना 5 वर्ष जेलमध्ये राव म्हणून, कितीतरी लोकांना आता अजूनही जुबेरला सोडलेलं नाही. किती पापी आहेत. अमेरिका म्हणते हे फ्रॉड आहे. कशावर? पोलीस कमिशनर तो परमसिंग आणि ते शुक्ला. 19ला सुप्रीम कोर्ट म्हणतो इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ, आणि त्यांनी सांगितलं व्हीव्हीपॅटची 5% एका विधान करायची. कुठं केली टॅली? 373 ठिकाणी फ्रॉड. 20 मध्ये 19 लाख मशीन गायब आहेत. 23ला 2 पोरांना पाठवलं. सांगितलं इंडिया किती नौटंकी करते. आणि हा आमचा खडगेचा बुड्डा 84 वर्ष झालं, अजूनही जवानी आहे. माल खाते ना, पेन्शन भेटते. ज्या बाबासाहेबांचा खून केलं त्या पार्टीमध्ये आहे. हरामखोर खुनी पार्टी, आतंकवादी, देशद्रोही काँग्रेस, जनसंघ, इंडिया अलायन्स आणि एनडीए अलायन्स. या भडव्यांना तुम्ही प्रश्न विचारायला 1 लाख रुपये फी आहे. बोलवा, जिथं बोलवाल तिथे येतो. भडव्यांनो, माझं प्लेनचं तिकीट द्या. चॅलेंज करतो तुम्हाला. मी पण पुण्यात राहतो. आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडचे जेवढे काही शिकलेले टॅलेंटेड आहे, अरे भडव्यांनो, तुमच्या अजूनही एवढे शिकले ते तुम्हाला दया माया नाही आहे. अजूनही शरद पवारचं गू खायला मिळेल आपल्याला. अरे सोडा तुमचं स्वप्न. आता आपल्या सवडीनुसार तुम्ही शिवाजी महाराजाला क्षत्रिय करता. आपल्या सवडीनुसार शिवाजी महाराजाला राज्याभिषेक करायला त्याला काशीचा गंगाभट आणावं लागलं. आपल्या सवडीनुसार तुम्ही संभाजी महाराज छावाचित्र काढून लोकांना मूर्ख बनवता. आणि टीव्हीवर बसताना काय दाखवता? गुजराती, मराठी, आणि इशू करून काय हरामखोरांनो, प्रेस मीडिया आणि पांढऱ्या चमडीच्या लोकांनो. आता नाही लोक हे होणार. किती करा. माझ्या गरीब मराठा
गरीब ओबीसी आणि एसटी मधले गरीब लोक, कारण त्याच्यात सुद्धा आहेत हरामखोर डुकराचे गू खाणारे लोक, आणि एससी मध्ये तर आहेतच. आणि कायदा केला 2 पोरांना करून इंडिया अलायन्सनी, जो कोणी बोले पोलिसाला पावर दिलाय. 24 मध्ये फ्रॉड इलेक्शन पूर्णचं पूर्ण. सांगा पोलीस कमिशनर कोण खोटा बोलतोय, केली का वीवीपॅटची पर्ची? सांगा सुप्रीम कोर्टच्या लोकांना कोण खोटा बोलतोय? सांगा इलेक्शन कमिशनर. म्हणजे आम्हाला यांनी पूर्ण गुलाम करण्यासाठी पूर्ण हे केलेलं आहे. बघा कायदे केले आहेत इंडिया आणि इंडिया आतंकवादी देशद्रोही हिटलर 200 लोकांनी द्विपक्षीय प्रणाली. इंडिया जाईल इंडिया येईल, इंडिया जाईल इंडिया येईल. हा सीसीए एनपीआर करून हे प्रॉपर्टी लुटणार आहेत सगळ्यांचा, आणि 85 करोडला अधिकार घेऊन त्यांना जेलमध्ये टाकून दुय्यम दाखले. शेतीवाल्याचे शेती लुटणार आहेत, सर्व्हिसवाल्यांना घमेंट चालले त्यांच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल तुम्ही आम्ही सारखे, EWS इलिगल रिझर्वेशन हे मायावतीने केलेलं. ज्या कांशीरामला तिच्या बहिणीशी भेटू दिलं नाही, कुठं गेलं? कांशीरामने बँक अकाउंट नाही काढलं. हाती चलेगा बम शंख बजाएगा. नाही आता तर सगळ्यांनाच माहीत झालं. त्यानंतर यांनी EVM फ्रॉड होशिंग घेत आहेत. आज 25 वर्षापासून घेत आहेत दादांनो, आणि यांना घमेंट चढलेला आहे. कारण यांना आमची 3 वर्षाची पोरगी आणि 90% लोकांचा जीव घ्यायचा आहे. शिक्षण गेलं, रोजगार गेलं. स्वतः म्हणतो प्राईम मिनिस्टर. तर सांगा जगातल्या लोकांनो, सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार महाराष्ट्रात. कुत्र्या बकऱ्यासारखे मारत आहेत. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा SC मध्ये तसेच, ST मध्ये तसेच. यांना किंमत नाही आहे अजूनही. डोळे पण 80% लोकांना डोळे उघडा. OBC मध्ये तेली, कुणबी, कलार आणि सोनार ह्या जाती कधी त्यांनी दुःख पाहिलेलं नाहीये. ह्या राजकारणात जास्त आहेत. यांचा धंदा स्वतःला हे श्रेष्ठ समजतात. म्हणून म्हणतो गरीब OBC. बघा OBCचा लीडर तो 3 जानेवारीला सावित्रीतू तो पादत होता, हागत होता, ते चाटत होता, आणि आंब्याने पोरग करणारा त्याचं ते हे करत होता. हा छगन भुजबळ हराम खोर. ड्रग्स विकतात, तोंडात आवाज नाही निघत. 3 टप्परवाला 800 कोटीचा 2 पोरांना मारला, ससूरमध्ये रक्त, आणि रवींद्र धगेकरला पाडून टाकलं. किती अन्याय अत्याचार. 114 गोंडगोवारीला मारलं नोव्हेंबरमध्ये. 11 निरपराध लोकांना घाटकोपरला मारलं. आणि हा शिवाजीचा औलाद एवढ्या मोठ्या हेमंत करकरे ज्याने डेअरिंग केलं बिचाऱ्याने, नागपूरचा ब्राह्मण होता. सांगा दादानो किती अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात करतील. खैलराजी कांड. तेव्हा जनतेने आता विचार, सगळ्यात अगोदर ह्या प्रेसवाल्याचा भडव्यांच्या प्रेसा जाडा. आता हे 90% समाजाचं यांना अजूनही अक्कल आली नाही. ही लोकमत प्रेस, मट्टा, ABP माझा, सकाळ, पुढारी. भडव्यांनो तुम्ही लक्षात ठेवा, मी पुण्यात राहतो, आणि दादांनो मी सांगतो पुण्यामध्ये माझं नॉलेज झाला पाहिजे चॅलेंज आहे. 1 तास बोलणार, 2 तासपासून प्रश्न उत्तर. जे हिस्ट्रीचे आहेत, जे डॉक्टर, इंजिनियर, PhD घेतलेले लोक आणि लॉचे, आणि मला प्रश्न विचारायचे. 25,000 रुपये पुण्यातल्या लोकांसाठी मी ठेवलेलं आहे. कधीही बोलवा, विचारा प्रश्न. पोलीस कमिशनरला सांगतो, तुम्हाला जर मानवतावादी पाहिजे मला बोलवा, मी येतो. माझ्या पोरींनो आता गुलाम नाही व्हायचं. कोणी जिजाऊ व्हा, आज महिलांचा दिवस आहे. कोणी अहिल्याबाई होळकर व्हा, कोणी जिजाऊ व्हा, आणि कोणी फुलनदेवी सुद्धा व्हायला हरकत नाही. आज वेळ आलेली आहे. आज वेळ तशी आलेली आहे. फुलनदेवी सुद्धा काही वाईट नाही. माझ्या पोरींनो न माझ्या मोठ्या बहिणींनो, वेळ आलेली आहे. यांना कापून काढा, गोडी चालवा. अति झाला आता, डोक्यावर पाणी गेलं. आजही 21व्या सदीत आहे. यांच्या अकला ठिकाणावर आलेले नाहीत. हे कलर बदलवतात. परत हिंदू मुस्लिम. कोणी रमाई व्हा, कोणी सावित्रीबाई फुले व्हा. लक्षात ठेवा, आता पोरीनो महाराष्ट्र हा शूर आहे. लक्षात ठेवा, कितीतरी संतांनी आणि पैशाची काही कमी नाही. आणि एकच पर्याय,
ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरचा मागे उभे राहा. प्रत्येकाला फुकट शिक्षण. कशाला म्हणतात SC ST? सगळ्यांच्या स्त्रियांच्या पोटातून जन्म झाला की नाही रे भडव्यांनो? तुम्ही नाजी आणि हिटलरच्या औलादानं आलेल्या तुम्ही निघून जा या निजामी मराठाला घेऊन युरेशियाला. हरामखोरानं काय मूर्ख समजता का जनतेला? 21व्या सदीमध्ये आहे तुम्ही आता. शरम नाही वाटत का रे? निजामी मराठाचे एवढे तुम्ही PhD घेतलेले लोक सगळ्यांना म्हणतो भोसडीच्या डुकराचे गू खाणारो बनबरे बालाजी जाधव, हा कोकाटे डॉक्टर घेतले गधड्यांनो गू खाता का रे तुम्ही लोकांनो? इंद्रजित बेलेकर रे भडव्यांनो तुम्ही आता अजूनही अपेक्षा करता भोसडीच्यानं तुम्ही शरद पवारचं गू चाटायला आणि आमची रक्त आणि आमच्या आया बहिणीचा भोग करायला पाहिजे भोसडीच्यानं. हरामखोरांनो तुम्ही निजामी मराठाच्या औलादांनो. अरे त्यांना तर नाहीच बोलता का? तोंडात आवाज काढता का? टीव्हीवर बसून भोसडीचे पांढऱ्या चमडीचे लोक काय करतायत? भाषेच्या नावानी याच्या नावानी लालाच्या बायका आणि ह्या यांच्या यहुदीच्या आणि निजामी मराठाच्या बायका डोळ्यात दिसत नाही. 3 वर्षाच्या पोरीचा बलात्कार कापण्यात येते कारखान. एखादी बाई निघते आहे का? लालाची निघते आहे की ब्राह्मणाची निघते आहे का निजामी मराठाची निघते आहे? हरामखोरांनो, माझ्या पोरीनं हिम्मत नका हारू. तलवारी काढा, जिजाऊ व्हा, कोणी अहिल्याबाई होळकर व्हा, कोणी फुलंदेवी व्हा. वेळ आलेली आता. जशा माझ्या बायांनी नागपूरची जन्म बाबासाहेबांची भूमी परत घेतली, आता सोडायचं नाही. माझ्या भारतातल्या बायकोनं अति झाला. आता एकच सेट तयार केलाय, तो म्हणजे चंद्रशेखर आझाद. मी आहे 1 वर्ष ट्रेनिंग देऊन मी चालवून आलो भीमला माझ्या याच्यानी. आणि महाराष्ट्रात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर 42 वर्षापासून गोरगरिबासाठी लढतो, वंचित समाजासाठी. येतात का एखादी कोणी? हा गू खाणारा भुजबळ भडवा, हा ओबीसीचा फुलेचा औलाद. अबे डूब मार भोसडीचा, तू जीव दे. हरामखोर. सत्ता पाहिजे भोसडीच्या. आमच्या आया बहिणीचा भोग घ्यायला ना हरामाचा पैसा. आणि झोड पा प्रत्येक समाजाच्या लोकांनी, ग्रामपंचायत, नगर परिषद, खासदार आणि बेरोजगार पोरांनी घुसा यांच्या याच्यात. विचारा कुठं शिक्षण गेलं, कुठं रोजगार गेलं. बाबासाहेबांनी म्हटलं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिन भेड़ बकरे का, एक दिन शेर के समजो. व्यक्ती पूजनी माणूस गुलाम होतो, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. आणि नाजी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 पटीने आतंकवादी देशद्रोही लोकांच्या हातात संविधानाच्या मला तुम्हाला न्याय नाही मिळणार. आणि त्यासाठी सगळ्या RSS जनसंघ, काँग्रेस, इंडिया अलायन्स आणि इंडिया अलायन्सला लाद घाला. आणि तुमचा भाऊ असेल त्याला बायकॉट करा. आणि या आता नवीन महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या मागे वंचित आघाडी आणि सेंटरला आझाद समाजी पार्टी सोबत आपण घेऊ. आणि बुद्ध गया आणि EVMच्या फ्रॉड इलेक्शनसाठी आमच्या पोरी बाळी, मुली, सून, आमची आई मुलाच्या याच्यासाठी भीमा कोरेगाव करू स्वाभिमानासाठी. पण आता स्वाभिमानासाठी आणि तुम्हाला चॅलेंज करतो, आता तुमच्यात दम नाही आहे. तुम्ही पूर्ण आतंकवादी 100 शाखा काढलेल्या आहेत. हाफ पॅन्टचं फुल पॅन्ट करून अग्निवीर आणून, तेव्हा माझे चीफ आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, पॅरामिलिटरी फोर्स, रिटायर माझे साहेब लोकांनो, माझे लहान मोठे भावांनो, त्यानंतर माझे EVMचे प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी, सगळे आम्ही शहीद व्हायला निघालो आहे. आम्हाला काही भीती नाही आहे. आणि जे मानवतावादी आहेत जगातील लोकांना सांगतो, कुठं गेली मानवता? खरं आहे का खोटा आहे? तेव्हा बोलायला शिकाय, हिंमत नाही हारायची. आणि महाराष्ट्र लोकांनो, परत आपल्याला आझादी मिळून प्रत्येकाला फुकट शिक्षण, डॉक्टर असो, इंजिनियर असो, एवढा पैसा आहे. चला दादांनो, परत एकदा म्हणतो, मरेंगे मिटेंगे. बुद्ध गया लेने के लिए और EVM से फ्रॉड वोटिंग के लिए अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लड़ाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. चला आज एवढंच.